चला दुसरा सामना आपल्या भेटी झाला. एका साईडला पण पाहिलं तर इरमाल सी आणि धामोळा संघ पंचांचा ग्रेट सिग्नल. पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्गवरती P1चा पहिल्या षटक फेकण्यासाठी गोलंदाज प्रवीणला आपण पाहतोय. सलामीर जोडी योगेश आणि सर्वेश दाखल झाली. त्याचा पहिलाच बॉल थोडासा वेगळा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता, परंतु तिथे वेगवान चेंडू पाहायला मिळाला आणि इथून डॉट बॉल फेकलाय. चांगली सुरुवात केली आहे प्रवीण या गोलंदाजानं डॉट बॉलच्या साह्यानं. आणि इथे मात्र योगेशला कुठेतरी शांत ठेवण्याचं काम पाहायला मिळतंय. हा पहिला सामना चांगला रीतीने पाहायला मिळाला. तिथून मात्र वाघेरा सी संघ विजयी झाला. तो गोलंदाज सज्ज. वेळेस प्रवीण चांगली गोलंदाजी करतोय. पहिला बॉल त्याने डॉट फेकलाय. वेळेस दुसरा बॉल बॅटची कडा आणि तिथे मात्र थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक असणार आहे. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या सहाय्याने इथे मात्र श्री गणेश झालाय. एका धावेने खऱ्या अर्थानं खातं ओपन केलं योगेशच्या फलंदाजानं. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 45 धावा, या 45 धावा देखील चेस केल्या वाघेरा सी संघानं. इथून मात्र चांगली फटकेबाजी या फलंदाजांना देखील करावी लागेल. गोलंदाज सज्ज. यावेळेस बॉल आणखीन एक फटका फसलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक असणार आहे आणि त्याच्याकडनं देखील चुकी होणार नाहीये. पहिला धक्का मिळेल यावेळेस सुरेश 11 धामोळा टीमला. सर्वेश बॅक टू डगआउट. कुठेतरी एक डॉट बॉल फेकल्यानंतर विकेट मिळवली गोलंदाज प्रवीणनं आणि इथे मात्र थोडंसं धडपणानं प्रेशर देखील पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. नंबर 3 वरती बॅटिंग करण्यासाठी दाखल झालाय रोशन. यावेळेचा बॉल आणखीन एक बॉल पडल्यानंतर थोडीशी उसळी जास्ती मिळाली आणि ते सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी P1च्या षटकामध्ये होती. ज्यामध्ये आपण पाहतो 30 डिग्रीज मध्ये 9 खेळाडू तैनात आणि तिथून 30 डिग्रीच्या बाहेर 2 खेळाडू तैनात असतात. त्यानंतर थोडासा फायदा उचलावा लागतो दोन्ही फलंदाजांना, परंतु इथे शांत ठेवण्याचं काम प्रयत्न करतोय. यावेळेचा बॉल आणखी लॉफ्ट करत असताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणार. एक सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने टोटल स्कोर आपण पाहिला तर दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. थोडस संकटात सापडत असताना धामोळा संघ चांगली गोलंदाजी होती. अद्यापर्यंत एक मोठा फटका लगावून दिला नाहीये गोलंदाजानं. शांत उभं ठेवण्याचं काम फलंदाजांना तो करतोय. हिरमाळ सी संघाचा गोलंदाज प्रवीण. यावेळेस बॉल आणखीन एक आपण पाहिला तर पडल्यानंतर थोडीशी उसळी मिळाली आणि विकेट किपरकडे डॉट बॉलची सांगता पंचाचा इशारा आलाय. षटक क्रमांक इथे पहिला संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर आपण पाहिल्या तर दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात. पहा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. एक कंजूशी गोलंदाजी केली आहे पहिल्या गोलंदाजानं प्रवीणनं. अवघ्या 2 धावा खर्च केले, एक विकेट त्यांना मिळवली. चांगले गोलंदाजी पहिल्या ओव्हर मध्ये फेकत असताना दुसरा गोलंदाजी मार्क वरती दशरथ. इथून मात्र मोठी फटके खेचावे लागतील. धावाचा डोंगर रचावा लागेल. खऱ्या अर्थानं पाहिलं तर इरमाल सी संघ देखील एक नावाजलेला संघ मैदानाच्या आतमध्ये. इथून गोलंदाज सज्ज झालाय पहिला बॉल फेस करण्यासाठी. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहिला तर वेगाने फेकलाय. डॉट बॉलची सांगता इथे पाहायला मिळते. पहा ज्या पद्धतीने पहिल्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली त्याच पावलावर पाऊल टाकत असताना दुसरा गोलंदाज दशरथ तिथे चांगली गोलंदाजी करतोय.
फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना खऱ्या अर्थानं थोडंसं संकटात देखील सापडलाय सुरेश 11 धामोळ संघ. इथून मात्र प्रेशर आणि दबाव निर्माण झालाय. चांगले मोठे फटके इथे खेचावे लागतील. इथे मात्र हलक्या हातानं सन्मान दिला. एक सिंगल इथे मिळेल. सिंगलच्या सहाय्यानं इथे मात्र आपण पाहिलं तर 3 धावा टोटल स्कोर बोर्ड वरती लागल्यात. अजूनही आपण पाहिलं तर थोडस संकटात सापडलाय. इथून मात्र मोठे फटके खेचावे लागतील. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी देखील होते हिरमाल सिंह संघाकडनं. इथे मात्र फटका फसला. इथे आपण पाहिलं तर नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळला. एक सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट केल्या. 2 धावांच्या मदतीने आणखीन आपण पाहिलं तर धावफलकीत वाढ होईल. 5 धावा. दशरथ देखील इथे चांगली गोलंदाजी करतोय. थोडस दडपणानं प्रेशर देखील पाहायला मिळते. एक फलंदाज बाद झाल्यानंतर धामोळ संघ थोडस अडचणीत सापडला. बॅकफुट मध्ये जात असताना पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज. आणखीन एक यावेळेचा थोडासा वेगळा प्रयत्न. परंतु लेग इष्टी सोडून जाणारा हा अवंतर चेंडू फेकलाय गोलंदाजानं. इथे मात्र पहिली 100 धाव खर्च केली हिरमाल सिंह संघानं. एका धावेच्या मदतीने आणखीन धावफलकीत आड होईल. 7 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. 1 गड्याच्या मोबदल्यात. इथे मात्र खराब चेंडू फेकलाय. थोडासा दिशा भटकत असताना दशरथ गोलंदाज. यावेळेस आणखीन एक आपण पाहिला तर त्याच पद्धतीने तीच लाईन आणि लेन अचूक टप्प्याची गोलंदाजी दशरथच्या माध्यमातून देखील होती. अद्यापर्यंत आपण पाहिला एकही मोठा फटका या इनिंग मध्ये पाहिला नाहीये. इथून मात्र अजूनही योगेश सलामीसाठी दाखल झाला. त्याच्या बॅटमध्ये देखील आतापर्यंत आपण पाहिलं तर खराबीची फटकेबाजी होती. आणखीन एक थोडंसं सरकून खेळण्याचा प्रयत्न करतो. पंच आमच्याकडे वळतील. हा देखील लेग इष्टी सोडून जाणारा चेंडू अवंतर चेंडू फेकलाय. आणखीन एक खराब चेंडू. 1 वर इथे कुठेतरी दिशा भटकत असताना गोलंदाज आपण पाहतोय दशरथ. 1 वर इथे 100 धाव खर्च करतोय. इथे देखील एका धावेच्या मदतीने 7 धावा दफटलावर लागल्यात. तरी देखील आपण पाहिलं तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. यावेळेस आक्रमक करण्याचा प्रयत्न. तिथे देखील फटका फसला. स्वतःच्या फालतू मध्ये झेल टिपायचा होता परंतु तिथे झेल सुटलाय आणि इथे तू मैं फलंदाज नक्कीच बाद होईल. गेल्या भागार इथे मात्र परतावा लागेल. फलंदाज बाद झालाय. रोशन बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय सागर, ज्याच्यावरती आता मात्र जबाबदारी सोपवली आहे. आणि अजूनही आपण विचार केला तर सरावीराचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतो योगेश. त्याच्या बॅटमध्ये देखील आतापर्यंत एकही मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. 8 धावा दफलकावर लागल्या 2 गड्याच्या मोबदल्यात. थोडस संकटात सापडलाय परंतु अजूनही आपण पाहिलं तर इनिंग मधले काही चेंडू शिल्लक असतील आणि इथून आक्रमकता फलंदाजी करावी लागेल. इथून मोठे फटके येणं खऱ्या अर्थानं गरजेचं असणार आहे परंतु ते फटके देखील लगावून देत नाहीये. हिरमाल सिंह संघाचे गोलंदाज ताकदीची गोलंदाजी या इनिंग मध्ये होती. पहिल्या गोलंदाजानं 2 धावा खर्च केल्या. दशरथ देखील या ओव्हरमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. एवढ्याचा देखील चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफला तिथे क्षेत्ररक्षक असणारे उचलणार फेकणार. एक सिंगल मिळेल आणि पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक दुसरा देखील इथे समाप्त झालाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 9 धावा खर्च केल्यात हिरमाल सिंह संघाच्या गोलंदाजांना. आणि इथून मात्र आपण पाहिलं अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. या 12 बॉल मध्ये थोडस जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. तिसऱ्या षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती परेशला आपण पाहतोय. 9 धावा दफटलावर लागल्या 2 गड्याच्या मोबदल्यात. थोडस संकटात सापडला. इथून मात्र आक्रमकता फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्कवरती परेश तिसरा षटक फेकण्यासाठी दाखल झालाय.
एवढचा बॉल चॉप केलाय, परंतु तिथे थर्डमॅनला क्षेत्ररक्षण वेगाने धावतोय. त्यामागे आपण पाहिलं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतो या इनिंग मधला पहिला चौकार आणि तो देखील योगेशच्या बॅट बद्दल. चांगला फटका पाहायला मिळाला, ज्या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज देखील होती. तिसऱ्या ओव्हर मधल्या पहिल्याच बॉलवर परेशला मात्र इथे कुठेतरी प्रश्नचिन्हामध्ये टाकलाय. चौकार आला योगेशच्या बॅटमध्ये आणि या फटक्याची खऱ्या अर्थानं गरज असणार आहे. इथून मात्र आक्रमकता फलंदाजी करावी लागेल. यावेळेस बॉल आणखीन एक फटका फसला, विकेट किपर परंतु त्याच्यापासून थोडस दूर आणि इथे चेंडू नो मॅच मध्ये आदळला. एक सिंगल इथे कंप्लीट झाली. एका सिंगलच्या सहाय्याने आपण टोटल स्कोर आपण पाहिला तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही सागर आणि योगेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. विचार केला तर सागरने अद्यापर्यंत एकही बॉल त्यानं स्पेस केला नाहीये, पण तो त्याच्यावरती देखील जबाबदारी सोपवली आहे संघानं. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके येणं गरजेचं असेल. यावेळेस गोलंदाज सज्ज पंचांच्या उजव्या टिकडनं 8-9 फॉलोचा रनअप. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा आणि तिथे थर्डमॅनला शतक असणार आहे. आणखीन एक सिंगल मिळेल. पहा ज्या पद्धतीने मोठे फटके येत नव्हते त्यानंतर एक सिंगलच्या सहाय्याने योगदान देत असताना दोन्ही फलंदाज इथे मात्र दफलक जमा करते. या एकधावांच्या पद्धतीने 15 धावा, 15 लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्याच्या स्थितीला थोडस संकटात देखील सापडलाय दामोळा संघ. यावेळेस योगेश साठी नेक्स्ट बॉल. इथे देखील हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न, चांगले क्षेत्ररक्षण झालंय. डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये चेंडू अडवला गेला. एक सिंगल कंप्लीट झाले. दुसरा प्रयत्न आणि इथे दुसरी देखील कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, धोक्याची घंटा आणि इथे एक फलंदाज नक्कीच बाद होईल. एक शॉट आहे का? ओके, एक शॉटर आणि एक फलंदाज देखील बाद होईल. सागर इथे मात्र थोडस तू मे संकटात नेऊन गेलाय. सागर फलंदाज बाद होईल. देखील पंचांचा इशाराला एकच सिंगल मिळेल आणि एक सिंगलच्या सहाय्यानं टोटल स्कोर 16 या आकड्यावरती. इथे मात्र परतावं लागेल. सागर या फलंदाज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विघ्नेश या षटकामध्ये देखील परेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. च्या गोलंदाजीवर पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर इथे कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज स्ट्राईकला असणार आहे. विघ्नेश साठी हा पहिला बॉल हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु तिथे बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणि आणखीन एक डॉट बॉल फेकत असताना परेश चांगली गोलंदाजी झाली. अद्यापर्यंत आपण पाहिलं एरमाल सी संघाचे गोलंदाज. टोटल स्कोर आपण पाहिलं तर 16 या आकड्यावरती 3 गड्याच्या मोबदल्यात. इथून मात्र प्रहार चढवावे लागतील गोलंदाजांवरती, परंतु ते प्रहार देखील पाहायला मिळत नाहीये. वारंवार बीट होत असताना डॉट बॉल खेळता येतं. यावेळेचा बॉल आणखीन एक सरकून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज यष्टीरक्षक बीट झालाय आणि इथे चोरटी धाव देखील कंप्लीट केली. पंचांचा इशारा आलाय. षटक क्रमांक 3 देखील संपलाय आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर दाफलक जाऊन पोहोचलाय अवघ्या 17 या आकड्यावरती. बॉलचा खेळ संपलाय ना. टोटल स्कोर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सुरेश 11 दामोळा संघ. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी असेल. पाण्याची पूर्तता का? ओके, पाण्याची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करायचे. सतरा धावा दफलकावर लागल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि 6 बॉल मध्ये जरी का 15 ते 20 धावा आल्या तरी देखील चांगलं टार्गेट सेट करू शकतो सुरेश 11 दामोळा संघ.
चला, फलंदाजांना जर पाण्याची गरज असेल तर कधी आपण कॉल देऊ शकता. खऱ्या अर्थानं गरमीचं वातावरण, या वातावरणामध्ये अनेकदा खेळाडूंना थोडस त्रास होत असताना आपण पाहतोय. चला, शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती बाळाला आपण पाहतोय इरमाल सी संघाकडनं. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक, आणि या षटकामध्ये चांगली फटकेबाजी करावी दोन्ही फलंदाज. अद्यापर्यंत आपण विचार केला तर 3 फलंदाज बाद झालेत, परंतु अजूनही सलामीराचा फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल असणार आहे. परंतु त्याच्याकडनं एकच चौकारच्या सहीनं तो सध्याच्या स्थितीला बॅटिंग करतोय. आणि त्याच्या जोडीला आपण पाहिलं तर विघ्नेश, ज्याने एक डॉट बॉल खेळलाय. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्फवरती बाला दाखल झालाय. बालाचा हा पहिलाच बॉल स्ट्राईकला आपण पाहिलं तर विघ्नेश साठी हाफ टॅकर बॅटची कडा, आणि तिथे थर्डमॅनला क्षेत्ररक्षण. ते चांगला प्रयत्न झाला होता, परंतु तिथे सिंगल इथे मात्र रोखता आली नाहीये. सिंगलच्या सहाय्याने इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली आहे. अजूनही या इनिंग मधले 5 बॉल शिल्लक असतील, आणि 5 बॉल मध्ये मोठे फटके खेचावे लागतील योगेश या फलंदाजांना, ज्याच्या बॅट मध्ये एक चौकार आलाय. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र थोडासा वेगळा प्रयत्न झालाय. फलंदाजाचा एक सिंगल मिळाली आहे, आणि सिंगल पेक्षा काही नाहीये. सिंगलच्या सहाय्याने टोटल स्कोर आपण पाहिला तर 19 आकड्यावरती जाऊन पोहोचली 3 गड्याच्या मोबदल्यात. अजूनही या इनिंग मधले काही चेंडू शिल्लक असतील, आणि इथे मात्र 19 धावा दफटलावर लागल्यात. यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न ऑन साइडला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणार आहे. एक सिंगल मिळाली, दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि इथे अतिघाई संकटात नाही, आणखीन एक फलंदाज बाद होईल धामोळा संघाचा. योगेश बॅक टू डगआउट. डीजे कवर धावा लागल्यात अद्यापर्यंत 20 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज झालाय बाला. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याने केली आहे. अवघ्या 2 धावा त्याने खर्च केल्या, 3 बॉल फेकलेत. अजूनही 3 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक असतील. नवीन फलंदाज गोपी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यावेळेचा पहिलाच बॉल आपण पाहिला, त्यासाठी डॉट बॉल फेकलाय. फार ज्या पद्धतीने मोठे फटके येत नसतात, त्यातून 1 आणि 2 धावांना प्राधान्य द्यावं लागतं, आणि ते देखील पाहायला मिळत नाहीये. 20 धावा दफटलावर लागल्या, तिथून मात्र बॅटचा स्पेस खोलावा लागेल. अजूनही 2 बॉल शिल्लक असतील. यावेळेस आणखीन एक थोडासा सरकून खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपर बीट झालाय, आणि तिथून मात्र बॅकअप चांगलं राहिलंय. एक सिंगल मिळाली आहे, आणि सिंगलच्या संख्येनं आणखीन दफलकीत वाढ होईल. 21 धावा दफलकावर लागल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधला, जरी का मोठा फटका आला तर चांगली रणनीती रचू शकतो दाभोळ संघ, परंतु यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर, आणि तिथे पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. बॅटची कडा विकेट किपरना टिपला जाईल. शेवटच्या बॉलवर इथे विकेट मिळाली, आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. पहिल्या सत्रामध्ये अवघ्या 21 धावा जमा केल्यात, आणि 22 धावांचा टार्गेट सेट केलाय हिरमाल सी संघापुढे.
ओपनर फलंदाज. चला आपण विनंती करूयात की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आदरणीय संजय दादा माळी, आपण कुठे असाल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय आपल्याला विनंती करतोय. त्यामुळे वाघेरा सी संघाचे सर्व प्लेयर्स आपण कुठे जायचं नाहीये, लगेचच आपला सामना खेळवला जाईल. चला क्षेत्रक्षण सजून घ्या. सुरेश इलेव्हन दामळ संघ 21 धावा आपण जमा केल्यात. 22 धावांचं लक्ष ठेवलंय एरमाळ सी संघामुळे. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली आहे. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. परेश अन बाला पाय इथून लगेच क्षेत्रक्षण सजून घ्या. सुरेश इलेव्हन दामोला संघ आपल्यास विनंती असेल एक लो स्कोरिंगचा सामना देखील पाहायला मिळेल. 22 धावांचं लक्ष. चला थोडासा स्पीडअप घ्या. दामोळ संघ आपल्यास विनंती असणार आहे. गोलंदाजी मार्क वरती P1 पहिल्या स्टेप फेटासाठी गोलंदाज आपण पाहतोय अक्षय. आणि पहा इथून लो स्कोरिंगचा सामना जरूर पाहायला मिळेल. 22 धावांचं लक्ष ठेवलंय एरमाळ सी संघापुढे. पहिल्या स्टेप फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती अक्षय. इथून मात्र थोडस क्षेत्रक्षणामध्ये परिवर्तन करत असताना सलामीर जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बाळा आणि परेश. स्ट्राईकला पण पाहिलं तर परेश आणि त्यासाठी गोलंदाज अक्षय. इथून पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. दुसऱ्या 17ला इथे सुरुवात होईल. पहिलाच बॉल फेकण्यासाठी गोलंदाजी मार्फवरती अक्षयला आपण पाहतोय. अक्षयचा हा पहिलाच बॉल. लेग कटरचा वापर करण्याचा प्रयत्न. औष्टम सोडून जाणारा हा अवांतर चेंडू फेकलाय. पहिल्याच बॉलवर इथे खराब सुरुवात केली आहे गोलंदाज अक्षयनं आणि इथे एक्स्ट्रा धाव खर्च केली. एक्स्ट्रा धावेने खऱ्या अर्थानं श्री गणेश झालाय. संघाचं खातं ओपन झालंय एरमाळ सी संघाचं.
चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने इरमाल संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी केली त्या पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी करावी लागेल. तो इथे रनअप मध्ये थोडीशी मिसिंग पाहायला मिळते. खराब चेंडू पहिल्याच बॉलवर इथे 101 फेकलाय. त्यानंतर चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या पद्धतीने इरमाल सी संघाच्या गोलंदाजांना गोलंदाजी केली अवघ्या 21 धावांवर जखडून ठेवलं आणि 22 धावांचं लक्ष. यावेळेचा बॉल पहा त्याच लाईन आणि लेन अचूक टप्प्याची पहिलाच बॉल डॉट फेकला इथे अक्षयनं. चांगली गोलंदाजी. या पद्धतीचे चेंडू जास्तीत जास्त फेकावे लागतील परंतु कित्येक पर्यंत या 22 धावा रोखून ठेवतील हे देखील पाहणं शेवटच्या क्षणी गरजेचं असेल. पहिला इथे बॉल आपण पाहिलं तर अवंतर फेकला त्यानंतर डॉट बॉल फेकला. यावेळेस देखील जम्पिंग डिलिव्हरी बॉल पडल्यानंतर जास्ती उसळी मिळाली आणि सरळ विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची संख्या इथे पाहायला मिळते. बॅक टू बॅक इथे दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय अक्षय या गोलंदाजानं आणि इथून मात्र परेशला देखील शांत ठेवण्याचं काम गोलंदाज करतोय. ज्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं सुरुवात केली होती प्रवीण या गोलंदाजानं त्याच पद्धतीने इथे अक्षय मात्र सुरुवात करतोय. नेक्स्ट बॉल आणखीन एक कमी गतीने फेकला होता. पुन्हा एकदा बीट झालाय. बॅक टू बॅक इथे तिसरा डॉट बॉल फेकलाय गोलंदाज अक्षयनं. पहिला बॉल त्यानं थोडासा खरा फेकला परंतु त्यानंतर इथे कमबॅक करत असताना पाहायला मिळालाय. आणि पिपलचं षटक कथल्या पद्धतीने फेकावं हे देखील उदाहरण देत असताना अक्षय गोलंदाजी मार्गवरती गोलंदाजी करतोय. इथून देखील अजूनही 3 बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक असतील आणि चांगली गोलंदाजी होती. आणखीन एक यावेळेस खोला टाकला होता लोवर फुलटॉस चांगला फटका पाहायला मिळतो. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल. या सिंगलच्या सहाय्याने टोटल स्कोर आपण पाहिला तर दोन्ही आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 22 धावांचं लक्ष आणि त्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अक्षय हा गोलंदाज. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्टार क्रिकेट .in च्या माध्यमातून कॅचअप केली जाते. चांगली क्वालिटी. यावेळेचा फटका सरकून खेळण्याचा प्रयत्न डीप बॅकवर्ड फाईन लेग मध्ये फेकून दिलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय पहिला षटकार. डीजे मदतीने विचार केला तर टोटल स्कोर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि इथून मात्र खराब चेंडू जरीतना फेकला गोलंदाजांना आणि त्यावरती आक्रमक पाहायला मिळालं. बालाच्या बॅटमध्ये बॉलला फेकून दिला सीमापार षटकार. यावेळेचा आणखीन एक त्याच पद्धतीने आणि त्याच रिझन मध्ये खेळाडू कक्षाला सलामी देत असताना बॅक टू बॅक दुसरा षटकार बाळाच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. अश्विनी षटकाराच्या सहाय्याने टोटल स्कोर आपण पाहिला तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आणि इथून मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना इरमाल सी संघ आपण पाहतोय. पहिल्या गोलंदाजांना कुठेतरी पहिले बॉल त्यानं चांगले फेकले परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने बालाकडे स्ट्राईक आली तिथून मात्र आक्रमकता फलंदाजी पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आले आणि टोटल स्कोर 14 या आकड्यावरती. चला थोडासा स्पीडअप घ्या. आपण विचार करता अजूनही 8 धाब्यांची गरज असणार आहे 18 बॉल मध्ये. इथून माझं समीकरण सोपं करून ठेवलंय. चला वगैरे सी संघ आपला प्लेइंग 11 सर्व प्लेयर्स घेऊन आपण इकडे यायचंय. लगेचच आपला सामना खेळवला जाईल. यामधून विनिंग होईल त्याच संघांकडे लगेच दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळवला जाईल. चला अजूनही 18 बॉल आणि 8 धाब्यांची गरज. इरमाल सी संघाला लाजवाब फटकेबाजी मागच्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाले. बालाच्या बॅट बद्दा आणि तिथून मात्र समीकरण सोपं केलंय. 18 बॉल 8 धाब्याची गरज. दुसरा षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती योगेश ज्यानं फलंदाजी करत असताना वैयक्तिक 15 धावांची केळी केली तोच मात्र दाखल झालाय गोलंदाजी ट्रॅक वरती. अरमान गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरा षटक फेकण्यासाठी दाखल झालाय.
पहा 18 बॉल अजूनही 8 धावांची गरज. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय परेश आणि बाला. यावेळेचा परेशसाठी आणखीन एक आपण पाहिला तर पंच आमच्याकडे वळतील. औष्टम सोडून जाणार हा चेंडू. अवंतर चेंडू फेकलाय. इथे मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूच्या सहाय्याने या गोलंदाजाने देखील सुरुवात केली आहे. पाच सामन्यामध्ये अजूनही रंगत राहिली नाहीये. विचार केला तर 18 बॉल 7 धावांची गरज. समीकरण थोडस सोपं होत असताना पाहायला मिळत आहे. एवढ्याच बॉल आणखीन एक पाहिलं तर परेश वारंवार बीट होत असताना लगातार हा 5वा बॉल त्याच्या बॅट मध्ये डॉट पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीनं बाला बॅटिंग करतोय म्हटलं जातं त्याच्याकडे स्ट्राईक ठेवणं खूपच गरजेचं असणार आहे. परंतु समीकरण देखील तितकं सोपं. मोठ्या फटक्याची देखील गरज नसणार. एकानं 2 धावेला जरी का प्राधान्य दिलं तर शांत डोक्याने देखील हा सामना विजय होऊ शकतो. परंतु इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न चालू असणार आहेत. इथे देखील आपण पहिला बॉल पडल्यानंतर जास्ती उसळी मिळाली. आणखीन एक डॉट बॉलची सांगता. वारंवार चुकी करत असताना परेशला आपण पाहतोय. जरूर मागच्या ओव्हरमध्ये जरी का एखादा षटकार हद्दीपर्यंत रोखला असता अक्षय या गोलंदाजांना तर देखील सामन्यामध्ये अजूनही रंगत पाहायला मिळाले असते. इथे परेश मात्र थोडीशी चुकीची फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू तो निर्धाव खेळलाय. यावेळेस आणखीन एक हुक केलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक असणारे आणि त्याच्याकडनं झाली चुकी. इथे मिसफील्ड पाहायला मिळाले. जेल ड्रॉप झालाय आणि तिथपुरती आपण पाहिलं तर 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या. तिसरा प्रयत्न होईल का? इथे 2 धावांच्या मदतीने टोटल स्कोर आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. खराबीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने बॅटिंग करत असताना लो स्कोरिंगचा सामना 21 धावा जमा केल्या 22 धावांचं लक्ष आणि तिथून मात्र चांगली फटकेबाजी एरमाल सी संघ करतोय. आता मात्र 15 बॉल आणि 5 धावांची गरज. यावेळेस देखील फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्यामागे क्षेत्ररक्षण धावतोय फाईन लेग मधील परंतु तिथे नो मॅच लँड मध्ये चेंडू आदळलाय आणि आणखीन 2 धावा इथे मिळतील एरमाल सी टीमला. परंतु इथे फेकी खराब झाली आणि कलेक्शन देखील खराब. 2 धावा आणि तिथे आपण पाहिलं तर 3 धावेमध्ये कन्वर्ट केलंय. खराबीची खेळी सुरेश 11 धामळ संघाकडनं पाहायला मिळते. 2 धावांची गरज अजूनही असणार आहे. चला मी विनंती करतो वाघेरा सी टीम आपलं सर्व प्लेयर्स घेऊन यायचं. यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. अजूनही 2 धाव्यांची गरज एरमाल सी टीमला. इथून मात्र थोडसा बॅकफुट मध्ये गेलाय धामळ संघ. थोडस संकटात सापडलाय. 2 धाव्यांची गरज अवघ्या 14 बॉल मध्ये. आणि यावेळेस बालासाठी त्याच पद्धतीने आणखीन एक स्ट्रोक लाजवाब बॉल जाईल 1 बाउंस सीमा पार. विनिंग शॉट बालाच्या बॅट मध्ये. इथे सामना जिंकलाय एरमाल सी संघानं.